विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 2 वर्ष काही अभ्यास केला नाही, आज करा. मी तुम्हाला पार्ट 2 प्रोव्हाईड करायला लागलो. याचा अर्थ पार्ट 1 ऑलरेडी दिलेला आहे. शोधा. त्यात एक 15 क्वेशन्स दिलेत. याच्यात एक 10 क्वेशन्स दिलेत. टोटल एक 60, 70, 80, 100 प्रश्न आज दिवसभरात देईन. पण ते सगळे 2 मार्काचे आहेत. हे प्रश्न करावेच लागतील तुम्हाला ॲट एनी कॉस्ट, कारण त्याचं वेटेज 20 मार्काचं आहे. थोडं नाहीये त्याचं वेटेज, खूप आहे. माझ्या ऑफलाईनमध्ये काही मुलं अशी आहेत, की ज्यांना वेळ लागतो अभ्यास करताना. लवकर पटकन होत नाहीये. चला ठीक आहे, स्ट्रगल करावा लागतोय. त्यांच्याकडून मी करूनच घेणार आहे. दुपारपर्यंतच आणि एक रिव्हिजन पण येणार आहे या प्रश्नांची. म्हणजे मी निवांत राहीन, की चला 20 मार्क. यात कुठले एम-सी-क्यूचे मार्क काउंट केलेत का? नाहीत. म्हणजे 10 मार्काचे एम-सी-क्यू यात अजून ॲड होतील. कुठले न्यूमेरिकल्स ॲड केलेत का? नाहीत. म्हणजे जवळ-जवळ 35 मार्काचे न्यूमेरिकल्स त्यात अजून ॲड होतील. 35 पैकी 35 नाही होणार हो, मला माहिती आहे. पण थोडेफार तर आम्ही अटेम्प्ट करू ना. पण हे 20 पैकी 20 आम्ही मिळवणारच आहे. म्हणजे हे 20 मार्क आणि प्रॅक्टिकलचे 30 मार्क आम्ही इथंच 50 क्रॉस करणार आहे. ओके. आणि हे आमचे बोनस मार्क असणार आहेत. म्हणजे मला प्रत्येक मुलगा फिजिक्समध्ये चांगला स्कोर करतोय हे बघायचंच आहे. पाहिजेच मला लक्षात घ्या. ॲट एनी कॉस्ट पाहिजे. पण ईझी नाहीये हे. ईझी नाहीये. 10-10 प्रश्न वेळ लावून करावं लागणार आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तास, दीड तासाचा अंतर ठेवायचा प्रयत्न करणार नाही. मी पट पार्ट 2 आहे ना, नेक्स्ट पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5 येणार आहे दिवसाच्या सुरुवातीलाच म्हणूया आपण आणि दिवसभर करत बसा ते मग. ओके. पण सर आमचं तर सगळं झालेलं आहे. मग नुसतं बघ तू प्रश्न रिवाईज करून आठवतंय का बघ. ओके. पण तुझी जी स्ट्रॅटेजी आहे ती फॉलो कर. स्ट्रॅटेजीमध्ये एकच आहे. 2 रिव्हिजन पाहिजेत मला लक्षात घ्या. 2 रिव्हिजन पाहिजेत. म्हणजे आज हे करून दिवसभर पुन्हा एक रिव्हिजन, रात्री करूनच झोपायचंय आणि पहाटे उठून दुसरी रिव्हिजन करून आपण पेपरला जाणार आहोत. ओके. मग आता मी स्क्रीनपासून बाजूला सरकतोय कारण मला माहिती आहे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचंय. ओके. 11च क्वेशन सापडले मला. ओके. आय थिंक बघा मी तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला आहे असं मी इमॅजिन करतोय. चला. एम-सी-क्यू प्लस 2 मार्काचं न्यूमेरिकल. न्यूमेरिकल मी काउंट करणार आहे बरं का सांगतो लक्षात घ्या. पाहिजेत मला. सोडवून दिलेलं न्यूमेरिकल आहे. फॉर्म्युलाला 1 मार्क मिळणार आहे ना. फॉर्म्युला आणि व्हॅल्यू पुट करा 1 मार्क. 35 मार्काचे जे न्यूमेरिकल्स आहेत ना, आपण हे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, फॉर्म्युला स्टेटमेंटच फॉर्म्युला आहे. इथे सुद्धा स्टेटमेंटवरूनच फॉर्म्युला तयार करता येतोय. मग मला सांगा 35 मार्काचे न्यूमेरिकल्स कसे आहेत? एम-सी-क्यू मध्ये 3 न्यूमेरिकल. फॉर्म्युलाला मार्क नाहीये त्या केसमध्ये जाऊ दे. सेक्शन बी मध्ये 5 न्यूमेरिकल, सेक्शन सी मध्ये 5 न्यूमेरिकल, सेक्शन डी मध्ये 3 न्यूमेरिकल्स, 13 न्यूमेरिकल्स आहेत. 13 न्यूमेरिकल पैकी 7 ते 8 मध्ये नुसते फॉर्म्युले लिहायला जमले, तरी तुम्हाला 14-15 मार्क मिळतील रे. काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल ना. 10 तरी मार्क पकडूया आपण न्यूमेरिकलचे. मग मगाशी मी तुम्हाला बोललो, हे 10 मार्क न्यूमेरिक हे 20 मार्क प्लस 10 मार्क 30 आणि 30 60 मार्क. असंच करावं लागणार आहे, विचार करावा लागणार आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो मग हे कराल तुम्ही न्यूमेरिकल, पहिलं न्यूमेरिकल धड्यातलं. त्याच्यानंतर लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी स्टेटमेंट करायचंय. डिग्रीज ऑफ फ्रीडमची डेफिनिशन करायचंय. मेयर्स रिलेशन आता काल का परवा मी प्रूव्ह केलंय. सीपी मायनस सीव्ही इक्वल्स टू आर. त्याचे न्यूमेरिकल्स पण घेतलंय. पण काय होतं लक्षात घ्या जरा शोधा, शोधा तो प्रश्न तुम्हाला. तो व्हिडिओ बघा गेल्या 4-5 दिवसातले. मी जे व्हिडिओ अपलोड केले त्यात ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिले. हे मी घेतलंय. ए प्लस आर प्लस टी हे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन, कोएफिशियंट ऑफ इमिशन. ए आणि ई इक्वल असतात. कुठं? क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशनमध्ये तोही प्रश्न दिलाय मी. आणि त्याच्यानंतर गॅमा कालच व्हिडिओ अपलोड केलाय. मिरर्स रिफ्लेक्शन नंतर तोच व्हिडिओ घेतला लक्षात घ्या. प्लीज परफेक्टली ब्लॅक बॉडीचे डायग्राम किती वेळा आले परीक्षेत. पण आपल्याला वाटतं यावर्षी पण यावी डायग्राम. किती तर आनंद आहे. नाही आलं तर ह्यातलं बाकीचे प्रश्न येतील ना. हे जे आहे ना ते एनर्जी डिस्ट्रिब्युशन असा एक कर्व्ह आहे. तो ग्राफ आहे बरं का लक्षात घ्या. तोही येऊ शकतो. मग वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आणि स्टीफन बोल्ट्झमन लॉ. पुन्हा सरकतोय बाजूला 10 ते 11 प्रश्न रे. ओके 10 ते किती प्रश्न आहेत? 11 प्रश्न. मग मी तुम्हाला सांगतो जवळ-जवळ 25 प्रश्न मी तुम्हाला आत्तापर्यंत दिलेत बरं का. म्हणजे एव्हरेजली प्रत्येक टॉपिकमध्ये 8-10 प्रश्न जरी म्हणलं, तर 150 प्रश्न होतायत की. होऊ देत की. वेळ कुठं लागतोय? करायचं आहे. करून दाखवायचं तुम्ही मला. ऑल द बेस्ट.